नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सोमनाथ शालिनीला गोळ्या देत म्हणतो की मॅडम साहेब हे बघा, या गोळ्या आहेत, या सकाळी घ्यायच्यात नाश्त्यानंतर, या दुपारच्या आणि या रात्री जेवल्यानंतर. तेव्हा मग ती म्हणते की सोमा, ठेव ती औषधं तिकडे. खरंच तू माझी किती काळजी करतो आहेस, किती काळजी घेतोयस तुझी. आणि मी आपले उगाचच तुझ्यावर ओरडत असते. प्रत्येक वेळेला कुठलाही राग असेल तर तो मी तुझ्यावरच काढत असते. खरंच या सगळ्याचं मला खूप वाईट वाटतं. तेव्हा मग तो म्हणतो की मॅडम साहेब हे काय बोलताय तुम्ही, असं बोलून नका जाऊ. तेव्हा मग आता तो म्हणतो की तुम्ही आपल्याच माणसावर राग काढणार ना, आणि मी तुमचा आपलाच माणूस आहे ना. तेव्हा ती म्हणते की तसं नाही रे, आजपर्यंत तू माझ्यासाठी खूप काही केलंस, पण कधीही तुला थँक्यू बोललो नाही मी, आणि किंवा तशी संधी मला आली नाही. पण आज मी तुम्हाला थँक्यू बोलते. तेव्हा मग आता तो म्हणतो की मॅडम साहेब, अहो कशाला थँक्यू बिंक्यू, हे काही सगळं बोलण्याची गरज नाही. मग आता ती म्हणते की बरं ठीक आहे, आता एक काम कर, ही औषधं तिकडे ठेव आणि तू आता जाऊ शकतोस. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे मॅडम, तुम्ही आराम करा, डॉक्टरने सांगितलं आहे तुम्हाला आराम करायचा आहे. आणि नंतर ती त्याला विचारते, बरं मला ते सगळं झाल्यानंतर चक्कर आली, मग राजमा किंवा ती बंदूक आणि त्या बायकांचं काय झालं. तेव्हा मग तो म्हणतो की काळजी करू नका, मी सगळं तिथले पुरावे नष्ट करून टाकले आहेत आणि त्या बायकांचे फोन लागत नाही आहेत, पण मी त्यांचा शोध घेतो, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणून तो निघून जातो. नंतर आता तिला सगळा घडलेला प्रकार आठवतो आणि त्याच वेळेला तिला आदिराजचा फोन येतो आणि तो म्हणतो की मॅडम, तुम्ही सांगितलं त्या ठिकाणी मी गेलो होतो आणि त्यांचा शोध घेतला, ही तीच माणसं आहेत ज्यांनी तुमच्यावर हल्ला केला होता. शालिनी म्हणते की ठीक आहे, पण तू त्यांची खात्री व्यवस्थित करून घेतलीस ना. तो म्हणतो की हो, हीच माणसं होती ती. पण आता ती म्हणायला लागते की बरं काळजी करू नकोस, आता लवकरच त्याबद्दल काहीतरी माहीत पडेल. नंतर आता अधिराज म्हणतो की मॅडम, बरं मला असं वाटतंय की त्यांना अजूनही काही केलं तर, म्हणजे तुमच्या जीवाला अजूनही धोका असू शकतो असं मला वाटतंय. तेव्हा मग ती म्हणते की नाही, अजिबात काळजी करू नकोस, आता तसंही पोलिसांनी त्यांना पकडलंय ना, आता काही माझ्या जीवाला धोका नाही. तेव्हा अधिराज म्हणतो की तसं नाही मॅडम, काय ना मला आणखीनही भीती वाटते की तुम्ही तिथे रेस्ट हाऊसवर आहात म्हणून. तेव्हा मग ती म्हणते की काळजी करू नकोस तू, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि हो, तसंही मला जरा बरं नाही आहे, मी डॉक्टरकडून औषध घेऊन आली आहे, मी जरा आराम करते, इथे मला बरं वाटेल. तेव्हा तो म्हणतो की काय बोलताय मॅडम तुम्ही, तुम्हाला बरं नाही आहे, काय झालं तुम्हाला. तुम्ही एक काम करा, तुम्ही इकडे रेस्ट हाऊसवरून आमच्या घरी निघून या बरं, तुम्हाला इथे काळजी घेणारी माणसं आहेत, खूप बरं वाटेल आणि तुम्ही लवकर ठणठणीत व्हाल, तुम्ही इथे या. तेव्हा मग ती म्हणते की नको अधिराज, मी इथे ठीक आहे. तेव्हा तो म्हणतो की नको मॅडम, मी तरी म्हणतोय तुम्ही माझं ऐका ना, की तुम्ही इथे या, म्हणजे तुम्हाला कसं बरं वाटेल आणि तुम्ही आराम कराल. तेव्हा मग आता शालिनी म्हणते की अरे अधिराज नको, मी तुला सांगितलं ना, तसंही मला बरं आहे नाही आहे आणि मला एकांत हवा आहे, म्हणूनच मी इथेच आराम करते रेस्ट हाऊसवर, उगीचच तिथे नको. आणि तसंही तू माझ्यासाठी खूप काही केलंस, त्याबद्दल मी किती उपकार मानू ते कमी. म्हणून ती फोन ठेवून देते आणि अधिराजला जरासे वेगळे वाटते. नंतर इथे नित्या ही राजमाला मांडीवर घेऊन बसलेली असते आणि राजमा म्हणत असते की आई, हे सगळं काय झालं गं, मला खरंच या सगळ्याची खूप भीती वाटत आहे. तेव्हा ती म्हणते की अजिबात घाबरू नकोस, आता तू आपल्या घरी आहेस, घाबरण्याची काहीच गरज नाही. तेव्हा मग ती म्हणते की आई, लहानपणी जशी तुम्हाला अंगाई गाऊन झोपवायची तशी झोपव ना. मग ते ऐकल्यावर नित्या तिला लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई ही अंगाई गाऊन दाखवत असते. त्याच वेळेला ते ऐकत असताना अधिराज तिथे येतो आणि अधिराज गालातल्या गालात हसत असतो. आणि नित्या मात्र अगदी लहानपणी जशा प्रकारे लक्ष्मीला अंगाई गाऊन दाखवायची, तशा प्रकारे ती आता तिला अंगाई गाऊन दाखवत असते. आणि ते सगळं पाहिल्यानंतर आता इथे अधिराजला कशाची तरी जाणीव व्हायला लागते. अधिराजला आठवतं की अशाच प्रकारे गौरी ही लक्ष्मीसाठी अंगाई गायची आणि ते सगळे क्षण त्याच्या डोळ्यासमोरून जात असतात आणि देवी आईचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जात असतो. हे सगळं त्याला आठवत असतं, पण मात्र तो बाजूला निघून जातो आणि नंतर त्याला काहीतरी होऊ लागतं. आता नित्या बघते की राजमा झोपलेली आहे, म्हणूनच आता ती अलगद राजमाचं डोकं खाली ठेवते आणि अधिराज जवळ येते आणि अधिराजला म्हणते की काय झालंय, तू इथे असा का उभा आहेस. त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की काय नाही, मला असं का वाटतंय की हे सगळं अगोदर घडून गेलेलं आहे. तेव्हा नित्या म्हणते की म्हणजे काय झालंय, मला नेमकं सांग. तेव्हा तो म्हणतो की मला असं वाटतंय ना की तुम्ही अशीच अंगाई ही त्या लक्ष्मीसाठी गायचात, म्हणजे मला असं वाटतं ही कोणीतरी ओळखीची आहे, आपल्या राजमा कोणीतरी आपल्या ओळखीतली आहे असंच वाटू लागलं. तेव्हा मग आता लगेच पुढे नित्या मनातल्या मनातच म्हणत असते की अधिराज, ही राजमा म्हणजेच आपली लक्ष्मी आहे, तुझ्या कसं लक्षात येत नाही. तेव्हा आता इथे अधिराज म्हणतो की मला तिला बघितल्यावर असंच वाटतं की ती आपली कोणीतरी जवळची आहे, तिच्याबद्दल मनामध्ये खूप भावना जागृत होतात आणि खरंच खूप लळा लावला आहे तिने आपल्याला, म्हणून तिच्याविषयी खूप जीव वाटतोय. मला एक गोष्ट सांगा,
की नेमकं आपल्या तिच्याशी काय नातं आहे, असं काय आहे जी तिच्याबद्दल खूप जवळचं वाटतं आणि असं वाटतं की हे आपलीच आहे. तेव्हा मग आता तुम्हाला माहीत असेल तर सांगा ना नित्या मॅडम, असा प्रश्न आता अधिराज हा नित्याला करतो. त्याच वेळेला नित्या म्हणते की अधिराज हे बघ, हा जो प्रश्न आहे ना, या प्रश्नाचं उत्तर तुला स्वतःच शोधावं लागेल, तुला स्वतःच बघावं लागेल ही तुझी कोण आहे. नित्या म्हणते पण एवढं नक्कीच की तुझं कनेक्शन आमच्याशी जोडलं गेलंय, म्हणूनच आता तू देखील मला अंगाई गाऊन झोपव. तेव्हा धीरज म्हणतो की मी अंगाई गायली तर तुम्ही झोपण्याच्या जागी रात्रभर जाग्याच राहाल आणि तुमची झोप उडून जाईल, असं म्हणून तो हसतो. जेव्हा अधिराज हसतो तेव्हा नित्या म्हणते की असाच हसत राहा, तुझ्या चेहऱ्यावर असं हसणं खरंच खूप छान दिसतं मला. त्यावेळेला तो बघतच राहतो. नंतर नित्या म्हणते की बरं ठीक आहे, आता झोप तू आणि बाकी नंतर काय ते कर. आणि तुला माहिती आहे का अधिराज, आता तू तुझी ओळख पटण्याच्या अगदी जवळ आलेला आहेस आणि तुला सगळ्या गोष्टी लवकरच आठवतील आणि राजमाबरोबरचं जे काही कनेक्शन आहे ना, तेही तुला लवकर आठवेल असं मला वाटतं. पण आता ती खरंच खूप छान झोपली आहे, तिला खूप शांत झोप लागली आहे. खरंच तिला आत्ता आपण डिस्टर्ब करायला नको, असं अधिराजला ती म्हणत असते. तर अधिराज हा नित्याला म्हणत असतो की तुम्ही तिला मस्त छान आईसारखी अंगाई गाऊन दाखवत होतात आणि ती पण तुमच्या आवाजाने अगदी शांतपणे झोपून गेली. तेव्हा मग आता नित्याला तो म्हणतो की मला असं वाटतं ना की हिच्याशी आपलं काहीतरी नक्कीच नातं आहे, मागच्या जन्मीचं हिच्याशी काहीतरी नातं आहे. ऐकल्यानंतर नित्या खूपच खुश होते आणि म्हणते की अधिराज, तुला आठवत आहे का हिचं आपल्याशी काय नातं आहे ते. तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की मला आठवत नाहीये, पण मला असं वाटतंय की ही माझ्या खूप जवळची आहे. तेव्हा मग आता नित्या म्हणते की हो, हेच तर तुला शोधायचं आहे, हेच तू स्वतः शोधून काढ की तुझं हिच्याशी काय नातं आहे. आणि त्याच वेळेला अधिराज म्हणतो की मला ना हे सगळं समजत नाहीये, माझ्याबरोबर हे नेमकं काय घडलंय. तेव्हा नित्या म्हणते की माझं पण असंच व्हायचं, तू काळजी करू नकोस. आणि त्याच वेळेला आता राजमाला बघितल्यावर तो म्हणतो की काही झालं तरी बरं झालं की राजमाला तुम्ही इकडे घेऊन आलात. तिला असं लवकर बरं होताना पाहून मला खरंच खूप बरं वाटतंय आणि तिच्याकडे पाहून खरंच खूप काहीतरी असं आतून वाटून येतं. जे काय आहे ते मला समजत नाही, पण नक्कीच खूप चांगलं आहे. असं आता इथे नित्या आणि अधिराज हे राजमाच्या बाबतीत बोलत असतात आणि दोघंही तिच्याकडे बघत असतात. त्यांचा जीव दोघांचाही जीव तिच्यासाठी अगदी हेलावून जातो आणि तिला शांत झोपलेले पाहून त्यांना बरं वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ते शालिनीही बसलेली असताना पाहुणी येते आणि म्हणते की मालकीनबाई हे बघा, मी तुमच्यासाठी काय आणलंय. तुम्ही मला सांगितलं ना की गोडाधोडाचा स्वयंपाक कर, बघ मी तुमच्यासाठी काय केलं. पुरण केलंय, पापड भाजलेत, सगळं काही केलं. बघा तुम्ही खाऊन बघा. गोडाधोडाचा चांगला चमचमीत बेत केलाय. तुमच्यासाठी दिवसभर घाट घेतलाय, मेहनत करून पुरणपोळ्या बनवल्यात. हे बघा पुरणपोळी खाऊन बघा. तेव्हा मग आता शालिनी चिडते आणि पाहुणीच्या तोंडात पुरणपोळी कोंबून म्हणते की गप्प बस, शांत बस, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? सांगितलं ना तुला, बडबड करू नको तरी नुसती बडबड करते. असं म्हणून ते तिच्यावर चिडतात आणि शालिनी निघून जाते. पाहुणे म्हणते की काय झालं या बाईला, मला अशी पुरणपोळी चारली, मी काय केलं होतं. तेव्हा सोमा म्हणतो की तुला सांगितलं ना मालकीनबाईंनी एकदा की तू शांत बस, पण तरीही तुझी बडबड बडबड चालूच आहे. अगं मालकीनबाईंच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नकोस, जाऊ दे ना, कशाला उगीच तू विषयाची परीक्षा बघते. असं म्हणून आता पाहुणी चिडलेली असते. नंतर नित्या झोपलेली असताना अचानक जाग येते. तेव्हा ती बाजूला बघते तर अधिराज तिच्या तिथे बेडवर बसलेला असतो. नंतर नित्या म्हणते की अधिराज, काय झाले तुला, तू असं का जागा आहेस अजून. अरे रात्र झाली आहे खूप आणि तुला झोप लागत नाही आहे का, नेमकं काय होतंय तुझं. तेव्हा मग अधिराज म्हणतो की मला खरंच काही कळलं झालं आहे माझं नेमकं काय होतंय ते. प्रश्नांची उत्तरच शोधायची आहेत, पण काही समजेना झालं आहे काय घडतंय. तेव्हा मग नित्य म्हणते की ठीक आहे, तुला असा त्रास होतोय तर, पण नक्की कशाबद्दल काय बोलतोयस तू. तेव्हा तो म्हणतो मनात खूप संशय यायलाय, मनात खूप कल्लोळ व्हायलाय, काय होतंय ना काहीच कळत नाही. सगळं सत्य तर माझ्यासमोर आहे, पण तरी असं का वाटतं की नाही, या सगळ्यापासून मी खूप लांब आहे. तेव्हा मग नित्या म्हणते की कळलंय मला, तुझ्या मनात नेमकं काय त्रास आहे तो, तुला जे काही होतंय ना ते सगळं मला समजतंय. पण आता ना मला असं वाटतंय की तू सत्य समजण्याच्या खूप जवळ आलेला आहेस. तुला लवकरच असं काहीतरी समजेल ज्याने तुला सगळं आयुष्य बदलून जाईल. माझंही असंच झालं होतं, माझ्याही बाबतीत असं काही सत्य घडत येत होतं. जे काही समोर घडायचं त्याचा संदर्भ लागायचा नाही, पण हळूहळू मला गोष्टी आठवत गेल्या. नंतर अधिराजला ती म्हणते की बघ, तूही कशा गोष्टी आठवण्याचा प्रयत्न कर, तूही मागच्या गोष्टीत जाऊन आठवण्याचा प्रयत्न कर की तुझं आणि तिचं नातं कसं होतं आणि मागच्या जन्मीचं कसं होतं ते सगळं काही आठव. तेव्हा अधिराज हा राजमासोबतचे सगळे काही क्षण आठवतो आणि ते क्षण आठवत असताना इथे आता त्याला सगळं काही आठवतं.
लक्ष्मीने एकदा त्याला मारलेली बाबा अशी हाक आणि नंतर राजमा आणि त्यांनी एकमेकांसोबत घालवलेले असे क्षण आणि मारायला येत असताना लक्ष्मीने बाबा अशी हाक मारून त्याच्या हातात दिलेली तलवार हे सगळं तिला आठवतं आणि अधिराजने प्रत्येक वेळेला तिच्यावर बापासारखी माया केली हे सगळे काही तिला आठवतं. नंतर आत्ताचा राजमाचा जन्म त्याचप्रमाणे मागच्या जन्मी जेव्हा लक्ष्मी ही लक्ष्मीच्या रूपात सगळ्या मुलींकडे आलेली तेव्हा सगळं त्याला आठवतं. तो आता म्हणतो की ही कोण आहे? ही राजमा म्हणजे जयदीपची मुलगी आहे का? हे ऐकल्यावर आता नित्याला खूपच आनंद होतो आणि नंतर नित्या म्हणते की अधिराज ही लक्ष्मी आहे, लक्ष्मी, जयदीपची लक्ष्मी. असं म्हटल्यावर आता अधिराजला धक्काच बसतो आणि ही त्याची मुलगी आहे हे आठवल्यानंतर आता अधिराजलाही एकदम धक्का बसतो आणि त्याचे डोळे उघडल्यासारखे होतात आणि इथे लक्ष्मीसोबतचे सगळे काही क्षण त्याला आठवून त्याला साक्षात्कार झालेला असतो की लक्ष्मी ही आपलीच मुलगी आहे. मग आता अधिराज हा वहीवर काहीतरी लिहित असतो आणि तो म्हणतो की नाही, काही झालं तरीही मला या सगळ्याच्या जवळ अगदी गेलं पाहिजे. माझ्यासमोर सत्य तर दिसते पण अजूनही मनात कुठेतरी शंका येते. काय करू ना काहीच कळत नाही. तितक्यातच आता धावत धावत पाहुणी येते आणि शालिनी म्हणते की अगं काय झालं, तू अशी धावत धावत कशाला आली आहेस, काय झालं? तेव्हा ती म्हणते की मॅडम तुमचा मृत्यू जवळ आला आहे, आता तुम्ही काय करायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या, आता मी काही मध्ये बोलणार नाही. आणि नंतर ती बाहेर निघून जात असते. नित्यासमोर येते आणि तिच्या हातामध्ये तलवार असते. नित्याच्या हातात अशी मोठी तलवार पाहून लगेच पाहुणे म्हणते की मला माफ कर पण मी इथून निघून जाते. आणि नित्या येते आणि त्यावेळेला म्हणते की शालिनी तुला काय वाटलं मी तुला माफ करेन? तू माझ्या लक्ष्मीच्या अंगावर हात टाकायला निघाली आणि मी तुला गप्प ठेवेन असं तुला कसं वाटलं? तेव्हा मग पाहुणी घाबरून निघून जाते आणि दरवाजा बंद करून घेते. तेव्हा शालिनी ओरडत असते मात्र ती थांबत नाही. नंतर नित्या म्हणते की बस झालं, आत्ता तुला वाचवायला कोणी येणार नाही, तुझा मृत्यू अगदी जवळ आहे. आणि असं म्हणून ती तलवार घेते आणि तीच तलवार आता ती नित्या तिच्या अंगावर धावून जाते. आणि नंतर शालिनीला ती म्हणते की तू मला संपवण्याचा प्रयत्न केला, मी शांत बसले, पण तू माझ्या मुलीवर जेव्हा त्रास दिलास तेव्हा मी तुला आता मात्र सोडणार नाही. या शिर्के पाटील कुटुंबाला तू याच तलवारीने मारायला बघितलंस ना, आता ह्याच तलवारीने मी तुझा गळा चिरडून टाकेन. असं ओरडत ओरडत ती तिच्यावर हल्लाबोल करते आणि शालिनी मात्र खूप घाबरते. तेवढ्यातच इथे शालिनी दचकून उभी राहते आणि म्हणते की नाही, असं नाही होऊ शकत. आणि तिला हे पडलेलं एक वाईट स्वप्न असतं आणि त्या स्वप्नाने ती पूर्णपणे हलून गेलेली असते. तेवढ्यात पाहुणी झाडू घेऊन येते आणि म्हणते की कोण आहे, कोण आहे रे तिकडे? तेव्हा मग शालिनी म्हणते की काय, तू काय करते, हा काय प्रकार करतेस? तेव्हा मग आता पाहुणी म्हणते की अहो मालकीनबाई तुमचा किंचळण्याचा आवाज आला, मग मला वाटलं की तुम्ही गचकलात की काय. तेव्हा शालिनी म्हणते की काय बोलतेस काय तू? तेव्हा पाहुणी म्हणते की अहो मालकीनबाई रात्रीच्याला तुम्हाला बरं नव्हतं ना आणि अजून दिवस गेला तरी तुम्ही उठला नाहीत, म्हणून म्हटलं की तुम्हाला काय झालं का आणि म्हणून झाडू घेऊन इथं आले. तुम्हाला कोण काय करतंय का म्हणून तुमचं रक्षण करण्यासाठी मी इथे आले असं ती बोलते. तेव्हा पाहुणीला ते म्हणते की तू जा जा माझ्यासाठी कॉफी वगैरे काहीतरी घेऊन ये, जा तू माझं डोकं दुखतंय असं म्हणून ती तिला बाहेर काढते. आणि नंतर शालिनी डोक्याला हात लावून बसलेली असते. तर इथे सावरी म्हणत असते की काय आपल्या राजमावर कोणी हल्ला केला असेल, नाही म्हणजे इतकी चांगली आहे ती, सगळं काही इतकं सगळ्यांशी चांगलं वागते आणि बिचारीला आता कुठे बोलायला येते सगळ्यांशी, तेव्हा तर बिचारी कोणाशी बोलायची पण नाही. मग तिचं कोण शत्रू असेल आणि तिचं कोणाशी वैर असेल, ती बिचारी सगळ्यांशीच चांगली आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की हो पण आत्ता चांगली झाली आहे, पण तिचं मागच्या जन्माचं काहीतरी आहे ना, म्हणूनच तिच्यावर आता कोणीतरी सूड उगवते. तेव्हा मग आता ती म्हणते की अच्छा मागच्या जन्माचं म्हणजे मला सांगा ती कोण आहे? तेव्हा मग नित्या सांगते की लक्ष्मी ही जयदीपची मुलगी आहे आणि तीच राजमा आहे. हे ऐकल्यावर आता सावरी म्हणते की बापरे, म्हणजे ही लक्ष्मी आहे तर जयदीपची मुलगी, याचा अर्थ जसा जयदीप गौरीला जीवाला धोका तसा तिच्याही असू शकतो. मला सांगा ती बाई कोण आहे? जर ती बाई लवकर जवळ आली तर मात्र खूप मोठा घात होऊ शकतो. अहो म्हणजे ती तुम्हाला त्रास देते तसा लक्ष्मीलाही देईल. तेव्हा मग नित्या म्हणते की ती बाई जवळपास नाही, ती आमच्या आयुष्यात आलेली आहे अगोदरच. तेव्हा मग लगेच सावरी म्हणते की कोण आहे ती? तेव्हा नित्या सांगते की शालिनी, शालिनी आहे ती. तेव्हा हे ऐकल्यावर सावरी म्हणते की काय मालकीनबाई म्हणजे शालिनी हे सगळं करतायत? हे ऐकल्यावर तिला धक्का बसतो. ती म्हणते की हो. अगं सावरी तेव्हा चिडते आणि म्हणते की नाही आत्ता मी तिला सोडणार नाही, मी तिला जाब विचारणारच. असा दुतोंडी चेहरा घेऊन फिरत असते सगळ्यांसमोर. तेव्हा मग आता नित्या म्हणते की नाही सावरी तू असं काही करू नकोस, तू जाब विचारायला जाऊ नकोस. अगं ती एक नंबरची पाताळंत्री बाई आहे, तुला तिला जाबच विचारायचं आहे ना, ठीक आहे तू तिला जाब विचारशील. जेव्हा 2-3 दिवसातच अधिराजला समजेल की तो जयदीप आहे आणि तो सगळ्यांसमोर आणून शालिनीला उभं करणार, तेव्हा मात्र तू जाब विचारू शकते, तोपर्यंत नाही. हे ऐकल्यानंतर आता इथे लवली हा फिरत असतो. तितक्यात त्याला मागे बसलेली पाहुणी दिसते. पाहुणी म्हणते
की काय रे लवली ते काय? तेव्हा तो म्हणतो की काय गं तू अशी इथे बसली, तुला मालकीनबाईंनी घरातून काढून टाकले की काय? तेव्हा ती चिडते आणि दगड मारायला लागते. तेव्हा तो दगड हातातून घेतो आणि म्हणतो की अगं काय करतेस, लागेल ना या दगड्याला. नंतर मग तो दगड खाली फेकतो आणि म्हणतो की बघ लवकर तुला अक्कल आली म्हणून बरं झालं. आता तू तिच्या तावडीतून सुटलेस तर निघ तिथून, ती बाई काही बरी नाही आहे. तेव्हा मग पाहुणे विचार करू लागते आणि म्हणते की ए लवली तू गप्प बस, तू मला काही अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करू नको. तेव्हा मग तो म्हणतो की बरोबर ना, ती अक्कल तर काय, तू मालकीनबाईकडे गहाण ठेवून आलीस. हे ऐकल्यावर आता ती चिडते आणि त्याला चप्पल मारायला जाते आणि तो पळत जातो. आता विमल ही हाताला धरून राजमाला घरी घेऊन येते आणि नंतर नित्याला म्हणते की आम्ही आलो आहोत बरं का घरी. तेव्हा नित्या येते आणि दोघींनाही पाणी देते आणि नित्या विचारते की काय झालंय आई, डॉक्टर काय म्हणाले? तेव्हा मग ती म्हणते की काय नाही, अगदी सगळं व्यवस्थित आहे बघ. आणि कसं आहे ना, मॅडमचा ताप तर आता निघून गेलेला आहे, पण थोडीशी कणकण आहे, ती ठीक आहे, ती होईल. आराम केल्यावर आणि चांगलं चुंगलं मस्तपैकी खाऊ घातलं तर सगळं काही व्यवस्थित होईल. बरं ऐकलं का राजमे, आता कसलं बी टेन्शन घ्यायचं नाही, मस्त खायचं प्यायचं आराम करायचा, कसली बी काळजी करायची नाही, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा अधिराज म्हणतो की हो अगदी बरोबर बोललीस बघ आयडे, काही काळजी करायची नाही, या घरामध्ये अगदी व्यवस्थित राहायचं. आणि तुझ्या डोक्यावर अगोदर कोणाचंही छप्पर नव्हतं ना, आता काळजी करू नकोस, या घराचं छप्पर तुझ्यावर कायम आहे आणि हा तुझा बाबा हा कायम तुझ्या मागे आहे. हे ऐकल्यावर राजमाला खूप बरं वाटतं. नंतर मग सावरी म्हणते की काय रे दाद्या, असं तू म्हणतोयस आणि जर ही तुझी मुलगी बनून खरंच तुझ्या समोर उभी राहिली तर तुझ्या खऱ्या मुलीला तू काय करशील? असं म्हटल्यावर तो गप्प बसतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, आश्रय म्हणत असतो की शालिनी तू माघार घे. असं म्हटल्यावर शालिनी चिडते आणि ते पेपर्स असतात ते खाली पाडते आणि म्हणते की नाही, शालिनी शिर्के पाटील कधी माघार घेणार नाही आणि शालिनी कधी हरू शकत नाही. तर इथे अधिराज म्हणत असतो की मॅडम मला सांगा ना, मला जी बाई दिसते ती कोण आहे? ती मला नेहमी दिसत असते आणि कोण आहे जी आपल्या जीवावर उठली? हे ऐकल्यावर आता नित्या म्हणते की तुला खरंच जाणून घ्यायचं आहे ती बाई कोण आहे जी आपल्या दिवावर उठली आहे? ती आपल्या अगदी जवळची बाई आहे. ते म्हटल्यावर तो म्हणतो की कोण आहे? तेव्हा ती म्हणते की शालिनी शिर्के पाटील म्हणजेच तुझ्या मालकीनबाई. हे ऐकल्यावर अधिराजला धक्का बसतो. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.